दळवी इथेच राहतात ना? हो मीच दळवी, बोला काय काम आहे? हा मला ना जरा हे नाही, आम्हाला काही विकत घ्यायचं नाही, आमच्याकडे सगळ्या वस्तू आहे, कळलं ना? तुम्हाला ज्यांनी पाठवलंय त्यांना सांगा आम्हाला हे नकोय म्हणून, कळलं ना? हा. हो तुमच्यासारखी माणसं मार्केटिंगला येतात, आमचे स्कॅनर मागतात आणि अकाउंट रिकामी करतात, माहिती आहे आम्हाला. अहो मी तुम्हाला इथे डबा द्यायला आले. नकोय आम्हाला तुमचा डबा. पण हा तुमचाच डबा आहे. आमचा डबा हा. तुमच्याकडे कसा काय असेल? तुम्ही दळवी आहात? हो. हे दळवींचं घर आहे? होय. मग तुम्हाला दळवींचे डबे माहिती असतील? अगदी. हा घ्या डबा, खात्री करून घ्या नाव बी असेल त्याच्यावर. अरे आता आमच्याच घरातला डबा आहे हा, वरत पण काय हळूहळू जरा, प्रेमाने बनवलेल्या नारळाच्या वड्या आहेत त्यात. थँक्यू. हा थँक्यू. या. मी काय म्हणते, मला जरा पाणी मिळेल का? एवढी मोठी पर्स घेऊन आलाय तुम्ही, पाणी घेऊन येता नाही आलं तुम्हाला? अहो मी दुरून आले आणि त्या रिक्षावाल्याने मला भलतीकडे सोडलं, मी अख्खं चालत आले इकडे, द्या ना जरा पाणी. त्या रिक्षावाल्याने तुम्हाला तिकडे सोडलं तर माझी काय चूक? एक काम करा, इथे डाव्या साईडला पाणपोई आहे. उजवीकडे येते. हा मग तिथेच पाणपोई आहे, तिकडे पाणी प्या आणि जा घरी. सांगते तुम्हाला, मी एवढ्या दुरून आले, थकले, लवकर घरी जायचंय मला. पण मग लवकर जा, पाणपोईवर पाणी प्या आणि संध्याकाळ व्हायच्यात घरी पोहोचा. काय माणूस आहे, याचा आशीर्वाद घ्यायचा? हे? काकूच्या मनात कुणीतरी वेगळंच असेल. हट. संतोष, अरे कोण आलं होतं? आई, नाही, आवाज आला बोलण्याचा. अगं एक मुलगी आली होती, या नारळाच्या वड्या देऊन गेली, हा डबा देऊन गेली. मुलगीने बाई आल्या होत्या म्हण, आणि आत नाही बोलवलंस त्यांना? आई, डबा परत करायला आलेल्या मुलीला घरात घेऊ काय तू? आणि मुलगीच होती, तरुण मुलगी होती, तेवढं कळतं मला. हात पण नाही बोलवलं याने. तरुण मुलगी कोणी येईल? अगबाई, वहिनीची होणारी सून नक्की तीच आली असणार. मला काही लग्नाला जायला जमणार नाही, तेव्हा ओळख व्हावी म्हणून वहिनीनेच पाठवलं असणार. नेमकी भेट नाही झाली. वहिनी, तुझ्या हातच्या नारळाच्या वड्या म्हणजे तुला माझ्या हातच्या नारळाच्या वड्या आवडतात ना? मी जिच्याकडून शिकले ना, तिने डबाभर नारळाच्या वड्या पाठवल्यात बघ. माझ्या वहिनीने माझ्या माहेरून डबा आलाय. तू असतेस तर. अरे नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही ह्यावेळेस काय म्हणताय? नाही, सगळं ठीक आहे ना? म्हणजे झेपतंय ना काम तुम्हाला? हो, अगदी व्यवस्थित झेपतंय. आणि साहेब गरज आहे, त्यामुळे मी करणारच, मी काही झालं तरी. साहेब, तुम्ही आला तिथे बरंच झालं. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. विचारा ना, लवकर विचारा. मला दुसऱ्या साईटवर पण जायचंय. हो, मला कल्पना आहे साहेब, माझी नोकरी आत्ताच सुरू झाली आहे आणि इतक्या लवकर मी हे विचारणं चुकीचं आहे, पण अहो बोला तुम्ही, जे काही असेल ते सरळ बोलून टाका. साहेब, मला थोडा ॲडव्हान्स मिळेल का? ॲडव्हान्स?
म्हणजे तुम्हाला कामाला लागून 1 महिना सुद्धा झाला नाही. ऍडव्हान्स म्हणजे मला कल्पना आहे, म्हणूनच मी म्हटलं नाही का तुम्हाला की मला कल्पना आहे की मी सांगतोय ते चुकीचं आहे, पण साहेब गरज आहे मला म्हणून सांगतोय. मान्य आहे मला, पण मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. ओ, या प्रॉपर्टीचा मालक अतिशय कंजूस आहे. त्याच्या हातून पैसा अजिबात सुटत नाही. इथे वॉचमन ठेवण्यासाठीच कसा बसा तयार केलाय मी त्याला. मला नाही वाटत तो ॲडव्हान्स देईल तुम्हाला. पण तुम्ही एकदा बोलून बघाल का माझ्यासाठी? एकदा बोलून बघा ना. साहेब खरंच मला खूप गरज आहे, नाहीतर मी तुम्हाला म्हटलंच नसतं. खरंच गरज आहे साहेब मला. हो ठीक आहे, तुम्हाला इतकीच गरज आहे तर मी बोलून बघतो, पण मला गॅरंटी नाही वाटत. तुम्ही एकदा बोलून बघा ना माझ्याकरता. मी कळवतो तुम्हाला. धन्यवाद साहेब. आनंदी? हॅलो आनंदी, कशी आहेस तू? काय करतेस? मी छान आहे भावनाई. तू कशी आहेस? तू 2 दिवस झाला फोन का नाही केलास मला? तुला आठवणच नाही येत का माझी? नाही आनंदी, असं नाही आहे अजिबात. ते काय आहे, भावनाही थोडी वेगळ्या कामात अडकली आहे ना, त्यामुळे जमलंच नाही मला फोन करायला. ते काम एकदाचं झालं ना की मग मी तुला भेटायला तिकडेच येईन. तू कोर्टाच्या कामात अडकलीस ना? हो. तुला कसं माहित आहे? मला सगळे स्कूलमध्ये म्हणतात की तुझी आई कोर्टात केस फाईट करते आणि तुझा बाबा पण कोर्टात जातो. हो आनंदी, मी आणि बाबा दोघंही रोज कोर्टात जातो. आणि तुला माहितीये, मला आता तुझ्यासारखा रोज अभ्यास करावा लागतो. मी पण रोज तुझ्यासारखी पुस्तकं घेऊन बसलेली असते. मी जर तिकडे असते तर आपण दोघांनी एकत्र केला असता अभ्यास. किती मज्जा आली असती ना भावनाई?